नमस्कार, मी श्वेता. प्रवेशाचा गेटवे या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. अभियांत्रिकी, पदवी, पदविका, MBA, MCA या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळ माध्यम समूहाचे सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर आणि राज्य सरकारचा तंत्र शिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवेशाचा गेटवे या मेगा इव्हेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून एकाच वेळी लाखो विद्यार्थ्यांना, राज्यभरातल्या लाखो विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेविषयी यातून मार्गदर्शन मिळणार आहे. आणि यासाठीच आपण सध्या इंजिनिअरिंग आणि MBA मॅनेजमेंट या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर काही खास तज्ञ सुद्धा आलेले आहेत. प्रवेशाचा गेटवे या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपण या तज्ञ मार्गदर्शकांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेले आहे. यामध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर सुरेश उकरंडे सर आहेत आपल्यासोबत. याशिवाय सकाळ माध्यम समूहाच्या शिक्षण विभागाच्या COO डॉक्टर अपूर्वा पालकर या सुद्धा आपल्यासोबत आहेत. आणि भारती विद्यापीठाचे डायरेक्टर आणि एम्सचे अध्यक्ष डॉक्टर DY पाटील हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. आणि नंतर पवई IIT मधले प्राध्यापक जे आहेत वरदराज बापट हे सुद्धा आज आपल्यासाठी या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा साम TVवर मनापासून स्वागत. प्रवेशाचा गेटवे हा आमचा कार्यक्रम मुळातच विद्यार्थ्यांना ज्यावेळी इंजिनिअरिंग किंवा MBA यासारख्या कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायची असते त्यावेळी नेमकं कुठलं कॉलेज चांगलं आहे, कुठे आपण प्रवेश घ्यायला हवा, कोणत्या कोर्सला कसं अप्लाय करायचं, याचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, असे अनेक प्रश्न असतात. आणि हेच सगळे प्रश्न विद्यार्थ्यांचे नेमके सोडवण्यासाठी म्हणूनच आपण प्रवेशाचा गेटवे या मेगा इव्हेंटचं आयोजन केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा इव्हेंट नेमका काय आहे, विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन मिळणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर अपूर्वा यांच्याकडून. काय सांगणार मॅडम? प्रवेशाचा गेटवे हा कार्यक्रम आपण 14 तारखेला घेतोय, कसं स्वरूप असेल या कार्यक्रमाचं? हा कार्यक्रम आपण 14 तारखेला सकाळी आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता चालू होणार आहे आणि प्रथम आपण या कार्यक्रमात इंजिनिअरिंगचं मार्गदर्शन करणार आहोत. सकाळी 10 ते 1 या कालावधीत इंजिनिअरिंगचे जेवढे स्टुडंट्स असतील, जे ॲस्पिरंट स्टुडंट्स आहेत, त्यांनी COEPला प्रत्यक्ष हा कार्यक्रम बघण्याची आपण सोय केलेली आहे. मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर राज्याचे हायर टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर श्री राजेशजी टोपे हे कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहे. आणि मार्गदर्शन करण्यासाठी डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे डॉक्टर SK महाजन हे स्वतः तिथे उपस्थित राहणार आहे. त्यांच्याबरोबर त्यांची टेक्निकल टीम असणार आहे. आणि या कार्यक्रमाला एक स्पेशल स्टेटस मिळाल्यामुळे AICTचे चेअरपर्सन जे आहेत डॉक्टर SS मंथा त्यांनी सुद्धा त्यांची सहमती दिली या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी. हा कार्यक्रम साधारण एक अर्धा तास त्यांचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम असेल. त्याच्यानंतर ॲक्च्युअल कॅपराउंड्स कसे होणार आहेत, ते ऑनलाईन प्रक्रिया कशी होणार आहे, ही ऑनलाईन प्रक्रिया टेक्निकल टीम जी AICTची आहे ती संपूर्ण प्रक्रिया आपल्याला स्क्रीनवरती स्क्रीनशॉटद्वारे दाखवणार आहेत. आणि राज्यात बरेच मुलं आहेत आणि सगळे मुलं काही COEP पुण्यात येऊ शकणार नाही. त्यामुळे आपण सगळे ARC सेंटर्स, जे 250 ARC सेंटर्स आहे, त्या 250 ARC सेंटर्सना हा कार्यक्रम थेट दाखवणार आहोत. मॅडम, आपण ज्यावेळी असं म्हणतो की विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम खुला आहे, पण रजिस्ट्रेशन कुठेतरी सक्तीचं आहे, हे नेमकं कशा काय विद्यार्थी याच्यात सामील होऊ शकतील? त्यामुळे मुलांसाठी आपण एक वेगळी सोय केलेली आहे. या सोयीनं आपला जो वेबसाईट आहे http://silc.esakar.com या वेबसाईटवरती मुलांनी जाऊन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, मॅन्डेटरी आहे. आणि हा फॉर्म भरल्यानंतर मुलांना एक ॲडमिट कार्डच्या स्वरूपाचं पत्र मिळेल. ते पत्र घेऊन त्यांना COEPला येणं गरजेचं आहे किंवा कुठल्याही ARC सेंटर जिथे त्यांना हा कार्यक्रम बघायची इच्छा आहे तिथे हा ॲडमिट कार्ड घेऊन जाणं बंधनकारक आहे. आणि तिथे हा कार्यक्रम त्यांना इंजिनिअरिंगसाठी बघता येण्यासारखा आहे सकाळी 10 ते 1. पण एखाद्या विद्यार्थ्याला समजा प्रत्यक्ष तिथे येणं शक्य नसेल, घर बसल्या कार्यक्रम पाहायचा असेल, तर मग त्या विद्यार्थ्याने काय करायचं? त्याला ते शक्य नसेल तर आपण एक सोय केलेली आहे यावेळेला. त्याच्याकडे जर का इंटरनेटची सुविधा उपलब्ध असेल त्याच्या घरी, तर त्यांनी 200 रुपये भरून ऑनलाईन लॉग इन आणि पासवर्ड घ्यावा. त्यासाठी सुद्धा त्याला आमच्या वेबसाईटवर जाऊनच लॉग इन करणं हे कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. आणि 200 रुपये ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे पेमेंट गेटवेद्वारे भरणं बंधनकारक आहे.
राज्यातल्या विविध खेड्यापाड्यातल्या मुलांपर्यंत खरं तर आपल्याला पोहोचायचं आहे आणि यासाठी म्हणून आपण वेगवेगळे जे महाविद्यालय आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये एकत्र आणलेले आहे. तर याविषयी काय सांगणार? जसं श्वेता मी तुला सांगितलं की 250 ARC सेंटर्स जिथे मुलं जाऊ शकतात आणि त्यांना हे ARC सेंटर्स ॲक्च्युली माहिती आहेत, त्यामुळे आपण ARC सेंटर्सची मदत घेतलेली आहे. या व्यतिरिक्त अनेक महाविद्यालय ज्यांनी आपल्याला ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि जवळजवळ 250 असे महाविद्यालय जिथे आपण हे डायरेक्ट थेट प्रक्षेपण करणार आहोत. सो टोटली 500 विद्यालय असे आहेत जिथे मुलं जाऊन ॲक्च्युली ही प्रोसेस बघू शकतील. एक अजून तुला सांगावंसं वाटतं की आपण इंजिनिअरिंग विषयी बोललो. MBAचे विद्यार्थी जे आहेत, राज्यातले जेवढे MBA आणि MMSचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण दुपारी 2 ते संध्याकाळी 5 या कालावधीत आपण हा आयोजित केलेला आहे. अगदी बरोबर आहे. खरं तर इंजिनिअरिंग आणि MBA दोन्हीचं मला वाटतं ॲडमिशनचे फॉर्म भरण्याची अगदी डेडलाईन फार जवळ येते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप घाई लागलेली असणार आहे. एकंदर या सगळ्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मला वाटतं विद्यार्थ्यांना इंटरॅक्शन करण्यासाठी सुद्धा संधी मिळणार आहे या सगळ्या तज्ज्ञांसोबत. तर याविषयी काय सांगणार? बरेचसे प्रश्न असतात, बरेचसे डाऊट्स असतात. कॅप राऊंड नक्की कसा होणार आहे, राऊंड 1 मध्ये काय होणार आहे, राऊंड 2 मध्ये काय होणार आहे, किती ऑप्शन्स भरणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे, किती ऑप्शन्स भरल्यानंतर कॉलेज मिळालं तर ते नाही घेतलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना नक्की 14 तारखेला तिथे मिळणार आहेत. DTEच्या हँडबुकमध्ये हे लिहिलेलं आहे, पण बरेचदा त्याचं इंटरप्रिटेशन चुकतं मुलांचं आणि पालकांचं सुद्धा इंटरप्रिटेशन अनेक वेळा चुकतं आणि त्यांची चांगली संधी जी असते ती हुकते. त्यामुळे या कार्यक्रमाद्वारे त्यांचे जे काही थेट प्रश्न असतील ते डायरेक्ट पॉलिसी मेकर्स म्हणजे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे डिरेक्टरशी डिरेक्ट संवाद साधू शकतील या कार्यक्रमाद्वारे. तर त्यांनी या संधीचा उपयोग करावा आणि माझ्या मते रजिस्ट्रेशन हे आजच त्यांनी करावं. आणि श्वेता, जसं तू म्हणली की MBA आणि इंजिनिअरिंगची जी प्रोसेस आहे ती MBAची प्रोसेस उद्या शेवटची तारीख आहे, 12 तारीख ही शेवटची तारीख आहे आणि मुलांनी आपला अर्ज भरणं हे मॅन्डेटरी आहे उद्यापर्यंत. आणि इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी 14 तारीख ही DTEने डिक्लेअर केलेली आहे. त्यामुळे या 2 तारखा लक्षात ठेवून मुलांनी पुढचं पाऊल उचलायला हवं. आणि मला वाटतं निकाल जेव्हा लागतो, निकाल लागल्यानंतर त्या गुणांपेक्षा पुढची प्रोसेस कशी असेल, त्याच्यामध्ये माझ्याकडनं काही चूक तर होणार नाही ना, हेच विद्यार्थ्यांना टेन्शन कुठेतरी असतं. आणि हे टेन्शन रिलीफ करण्यासाठी म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर मुळात या कार्यक्रमानंतर कशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांशी पुढे संपर्क साधणार आहोत? आपण सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरमध्ये एक काउन्सिलिंग सेल स्थापन केलेला आहे. सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या या सेलमध्ये आपण मुलांचं काउन्सिलिंगचं असेसमेंट करणार आहोत आणि त्यांना योग्य तो मार्गदर्शन, कुठल्याही प्रोफेशनल कोर्ससाठी जो त्यांना लागणारा मार्गदर्शन आहे तो सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या वतीनं पुण्यातून आपण हा मार्गदर्शन करणार आहोत. दोन्ही सोयी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहे. स्टुडंटला जर का तिथे वॉकिंग करायचं असेल तर आपल्या संस्थेत येऊन ते माहिती घेऊ शकतात. त्यांना ऑनलाईन माहिती हवी असेल तर ऑनलाईन सुद्धा आपण तशी सोय त्यांच्यासाठी केलेली आहे. अगदी नक्की बरोबर आहे. मला वाटतं की इंजिनिअरिंग आणि MBA दोन्हीच्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही जवळ आलेली आहे. उकडे सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगणार? इंजिनिअरिंगच्या क्षेत्राशी तुम्ही संबंधित आहात. विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगकडे येण्याचा ओघ खूप जास्त असतो, पण बरेच विद्यार्थी असे असतात की त्यांना प्रक्रिया जी आहे ही ऑनलाईन फॉर्म कशी भरायची, काय भरायची याबद्दल खूप सारे गैरसमज असतात, कारण खूप माहितींचा असा मारा होत असतो विद्यार्थ्यांवर. तर एकंदर ही प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी म्हणून सकाळ माध्यम समूहाने हा एक नवीन उपक्रम प्रवेशाचा गेटवे जो हाती घेतलाय, सगळ्यात आधी या उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनासाठी सकाळ समूहानं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम आणि गेटवे, प्रवेशाचा गेटवे DTEच्या मदतीनं हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला जी मनात शंका असते, हा कार्यक्रम पाहिल्यानंतर ती शंका राहणार नाही आहे. त्यामुळे ह्या कार्यक्रमाचं महत्त्व आहे. आणि 12वीचा निकाल लागलेला आहे, CETचा निकाल लागलेला आहे, JEEचा निकाल लागलेला आहे आणि प्रवेश प्रक्रिया पण सुरू झालेली आहे. 7 तारखेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे ऑलरेडी. तर ही प्रवेश प्रक्रिया ही चालणार आहे. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3. सर्वात महत्त्वाचं जे आहे, प्रत्येक मुलानं आपला रजिस्ट्रेशन फॉर्म भरणं अत्यावश्यक आहे, अर्ज भरणं अत्यावश्यक आहे.
काही मुलांचा असं गैरसमज असू शकतो, काही मे बी 1% असतील मुलं, 2% असतील, की आपण इलिजिबल आहोत, 12वी परीक्षा पास झाली आहे, PCM 45% आहेत, 40% आहेत रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीप्रमाणे, आणि CET आपल्याला मार्क आहेत, आणि आपण आता प्रवेशसाठी इलिजिबल आहोत आणि डायरेक्ट ऑप्शन फॉर्म भरला तरी चालेल, हे असं नाही आहे. अच्छा, त्याच्यासाठी अर्ज भरणं आवश्यक आहे. ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, 7 तारखेपासून सुरू झाली आहे आणि ती 14 तारखेपर्यंत चालणार आहे. सर, याच संदर्भात अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसंदर्भात तुम्ही मुद्दा उपस्थित केला की विद्यार्थ्यांना अर्ज कसा भरायचा. हे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना अजूनही ते गोंधळात आहेत, तर थेट तुम्हीच मार्गदर्शन कराल का? कशा प्रकारे हा नेमका अर्ज भरण्याची ही प्रक्रिया आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सुरुवातीला इलिजिबल विद्यार्थी जे आहेत ॲडमिशनसाठी सर्वांचं अभिनंदन करतो, इंजिनिअरिंगला जे ॲस्पायरिंग आहेत ते. आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो डिफाईन केलेला आहे DTEनं, 45% अँड 40% फॉर ओपन कॅटेगरी अँड रिझर्व कॅटेगरी, दॅट इज द इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आणि यानंतर CETमध्ये नॉन झिरो स्कोअर हे सर्व कॅन्डिडेट्स इलिजिबल असतील, पण त्या सर्व कॅन्डिडेट्सनं, सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज भरणं आवश्यक आहे. आणि तो इंटरनेटच्या माध्यमातून कुठल्याही सेंटरमधून फॉर्म भरू शकतो. फॉर्म भरल्यानंतर त्यामध्ये सर्व माहिती असते, मुलांची स्वतःची माहिती असतील, 10चे 12चे मार्क असतात, CETचे मार्क असतात, जेवढे JEE दिले असेल त्यांचे मार्क असतात, ते सर्व भरून प्रिंटआउट घेऊन ARCमध्ये जाऊन तो फॉर्म सबमिट करायचा असतो. सबमिट करून गेल्यानंतर ज्यावेळेस जाताना ARC सेंटरमध्ये जाते वेळेस सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याबरोबर आपले सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स, अटेस्टेड कॉपीज, फोटोग्राफ आणि प्रिंटआउट ऑफ दॅट ॲप्लिकेशन हे सर्व घेऊन जाणं आवश्यक आहे. आणि त्या सेंटरमध्ये गेल्यानंतर ॲप्लिकेशन रिसिप्ट सेंटर, ARC आपण ज्याला म्हणतो थोडक्यामध्ये, तिथे गेल्यानंतर ते सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतील. व्हेरीफाय झाल्यानंतर त्या सेंटरमधून मुलांना रिसिप्ट मिळेल एक, ते रिसिप्ट त्यांनी जपून ठेवणं आवश्यक आहे. ही झाली पहिली प्रोसेस. सर, दुसरी प्रोसेस सुद्धा तुमच्याकडनं मला जाणून घ्यायची, पण इथे घेणार होता पण एक छोटासा ब्रेक. हे होते डॉक्टर सुरेश कुरंडे सर, त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय इंजिनिअरिंगची कशा प्रकारे प्रोसेस आहे. आणखीनही त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत, पण इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा साम TV.